हॅलो, हाय, नमस्कार. आजची आहे ना एक सुंदर रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करते. छोटीशी भूक आहे ना आणि काहीतरी पटकन खायचं आहे, पण कमी साहित्यामध्ये आणि झटपट होणारी पाहिजे रेसिपी. तर ही पोह्याची रेसिपी नक्की ट्राय करा. खायला पोटभरीची आहे आणि करायला अगदी 5 मिनिटाची आहे. चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. इथे मी कांदा घेतला आहे. कांदा बारीक चिरून घ्यायचा आहे. आता मला थोड्याच क्वांटिटीमध्ये बनवायचं होते, म्हणजे अगदी 1 कप पोहे मी घेतले होते. त्यासाठी कांदा मला थोडाच पाहिजे, छोटा नव्हता, म्हणून मी इथे अर्धा कांदा घेतलेला आहे. आता एका भांड्यामध्ये तेल घेतलं आहे. तेल 2 ते 3 चमचे तेल घेतलेलं आहे. तेल चांगलं गरम झालं की आपण त्याच्यामध्ये मेजरिंग कपचा 1 कप पोहे घ्यायचे आहेत आणि पोहे छानपैकी आपल्याला त्या तेलामध्ये परतवून घ्यायचे आहेत. मीडियम फ्लेमवरती ही रेसिपी करायची आहे, कारण का पोहे आपल्याला करपवायचे नाही आहेत की एकदम हाय फ्लेममध्ये पटापट भाजून वगैरे घ्यायचे नाही आहेत. मीडियम फ्लेमवरती हलक्या अगदी ते खुसखुशीत अगदी होईपर्यंत आहे ना ते आपल्याला परतवून घ्यायचे आहेत, कारण का तेलामध्ये टाकल्यानंतर ना पोहा जरासा आपला फुलतो. तुम्ही अर्धवट थोडंसं असे पटकन 5 मिनिटासाठी असे फास्ट भाजून घेतले तर ते पोहे आहेत ना चिवट आणि असे कडक असे खायला होतात. त्याच्यामुळे असं मीडियम फ्लेमवरती छान असे ना ते खुसखुशीत होईपर्यंत आपल्याला ते असे परतवून घ्यायचे आहेत. आणि पोहा शिजला आहे हे आपल्याला कसं तो जरा ना असा फुगल्यासारखा असा दिसतो थोडा, म्हणजे असं एकदमच असं टपोरा होत नाही, पण असं एक फुलल्यासारखा दिसतो थोडासा तरी तो. त्याच्यावरनं आपल्याला समजायचं की आपले पोहे छानपैकी फुललेले आहेत. नाहीतर आहेत ना असे ट्रान्सपरंट थोडेसे राहिले ना तर ते असे चिवट आणि खायला कडक असे लागतात. त्याच्यामुळे पोहे मीडियम फ्लेमवरती छानपैकी असे परतवून घ्यायचे. आपल्याला जास्त काही साहित्य असं सामान लागणार नाही आहे. आता त्याच्यामध्ये एक चवीनुसार आपल्याला थोडं मीठ टाकून घ्यायचं आहे आणि अगदी थोडंसं म्हणजे 1 टीस्पूनपेक्षाही जरासं कमी आपल्याला लाल तिखट टाकून घ्यायचं. जर तुम्हाला तिखट जास्त पाहिजे असेल तर तुम्ही 1 टीस्पून वगैरे एवढ्या पोह्यांसाठी घेतलं तरीसुद्धा चालू शकतं. आणि सगळं काही व्यवस्थित परतवून घ्यायचं. आणि हे सगळं करताना आपण मीडियम फ्लेमवरतीच अगदी लो फ्लेमवरती आपण हे पोहे भाजून घेतो आहे. छानपैकी आपले सगळे परतवून घ्यायचे. जसं आपण सगळं हळूहळू ते परतवतो आहे ना त्याच्यामध्ये फक्त एवढंच घ्यायचं की ते आपल्याला असे करपवायचे नाही, मग त्याचा जरा पडवटपणा त्याला येतो. आता इथे पोहे आपले छानपैकी खरपूस झालेले आहेत. आता आपण जो कांदा कापला होता तो आता आपण ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचा आहे. आणि कांदा टाकून झाल्यानंतर आता आपण तो परतवायचा आहे फक्त नुसता. आपल्याला काय भरपूर असं शिजवायचा वगैरे नाही आहे त्याच्यामध्ये कांदा, कारण का थोडासा त्याचा कच्चटपणा आपल्याला घालवायचा आहे. आणि अगदी एकदम म्हणजे आपण जसा भाजीला फोडणीला वगैरे हे करतो तेवढा नाही घ्यायचा. इथे आता मी सरळ गॅस बंद केला आहे. आपलं जे भांडं तर गरम आहे त्या गरमीमध्येच आपल्याला हा कांदा त्याच्यामध्ये परतवून घ्यायचा आहे. जास्त आपल्याला भरपूर असा शिजवायचा नाही आहे. आणि ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये पोहे आपल्या अजूनही छान अगदी फुलतायतच, त्याच्यामुळे खायला ते अजून खुसखुशीत लागतात. इथे हे बघा, इथे मस्तपैकी आपला कांदाही त्याच्यामध्ये बऱ्यापैकी शिजलेला आहे. आता हे सगळे मी एका डिशमध्ये काढून घेतले. आता ह्याला अजून छानपैकी टेस्ट येण्यासाठी इथे मी बारीक शेव टाकून घेतलेली आहे. तुम्ही थोडी जाडी पाहिजे असेल तर जाडी घेतली तरीसुद्धा चालेल, नाही तर इथे एकदम बारीक शेव मी टाकून घेतलेली आहे. थोडीशी कोथिंबीर गार्निशिंगसाठी. जर तुम्हाला लिंबू आवडत असेल तर तुम्ही त्याच्यावरती लिंबू पिळलं तरीसुद्धा चालेल. आणि असे सुंदरपैकी आपले झटपट असे हे पोहे तयार झालेले आहेत. खायला खूप छान खुसखुशीत असे आहेत. सगळ्यांना आवडतील अशा पद्धतीची ही पोह्याची रेसिपी तुम्हाला दाखवली आहे. त्यामुळे रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा, व्हिडिओला शेअर करा तुमच्या आवडत्या व्यक्तींना. आणि चॅनलवर नवीन आहात, चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर चॅनलसुद्धा सबस्क्राईब करा. चला तर अशा परत नवीन सुंदर व्हिडिओसोबत नवीन रेसिपीसोबत परत भेटूया. तोपर्यंत ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट्स करून सांगा. थँक्यू.